नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 20 नोव्हेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. जीवाने जेवण केलेलं नसतं तर नंदिनी त्याच्यासाठी जेवण घेऊन येते आणि ती त्याला म्हणते जेवून घ्या. तर जीवा म्हणत असतो नाही, खरंच मला भूक नाही आहे. तर नंदिनी म्हणते जेवून घ्या पटकन, नाही तर मला दुसरी पद्धत वापरावी लागेल. तर जीवा विचारतो कोणती दुसरी पद्धत. तर नंदिनी आता त्याला खाऊ घालत असते आणि ती म्हणते हा घास नंदिनीचा, असं म्हणतच आता ती त्याला खाऊ घालते. तर जीवासुद्धा जेवण करतो. त्यानंतर नंदिनी पाहते की पार्थने काव्याचं स्केच काढलेलं असतं. त्यानंतर आता ती मानिनीला म्हणते आई तुम्ही हाराचं वर्णन करा. पार्थ तसं स्केच काढतील आणि मग आपण ते पेपरला देऊया. आता ते स्केच काढण्यामध्ये बिझी असतात त्यावेळी वसुआत्या आणि रम्या या दोघी प्लॅन करतात. तर रम्या वसुआत्याला म्हणते तू मामीच्या रूममध्ये जाऊन पटकन फोन चेक कर, तोपर्यंत मी तिकडे कोणालाच येऊ देत नाही. आता वसुआत्या मानिनीच्या रूममध्ये येऊन तिचा फोन घेते सुद्धा. पण नेमकं त्याच वेळी आता काव्या तिथे येते. तुम्हाला काय वाटतं, काव्याला आता डाऊट येईल का की वसुआत्या काहीतरी नक्कीच प्लॅन करते? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.